अवघड वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे, आपलं आयुष्य पणाला घालवणारे आपले नेते बघा, बाबासाहेब गोखले, त्याच्यानंतर मधुकरराव कांबळे साहेब आहेत, त्यानंतर सोमनाथ भाऊ कांबळे आहेत. ही जी माणसं आहेत, ह्या वर्गीकरणासाठी लढत होते, आजही लढतायत. तसंच संजय भाऊ ताकतोडे, ही जी नावं आहेत, आणखीन आहेत अशी की ज्यांनी आपल्या आयुष्य संपवलंय या विषयाला, आणि हे मला वाटते समाजाने विसरून चालणार नाही. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की वर्गीकरणाचा जो लढा आहे हा अंतिम टप्प्यावरती आलेला आहे, आणि हा अंतिम टप्प्यावरती आलेला असताना कुठेतरी मधल्या काळामध्ये प्रत्येक समाजातले जेवढे नेते आहेत हे सगळे एकत्र आले होते, आणि मला असं वाटते की पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जर का बाबासाहेब गोखलेंचा जर का आपण इतिहास जर पाहिलाच, तर बाबासाहेब गोखलेंनी त्याला तसंच बोलावं लागेल की एकट्याने लढला म्हणून. त्याचं कारण असं आहे की त्यांचं लेकरू सुद्धा त्यांनी गमावलंय या सगळ्या लढ्यामध्ये. त्यांनी काही कमावलं नाही. ते झोपडं आजही तुम्हाला, मी ते फोटो वगैरे दाखवतो तुम्हाला, ते सगळं आजही दिसतं, आजही ते त्याच्यामध्ये जिवंतपणा दिसतो. आजही आपण आझाद मैदानमध्ये गेल्याच्या नंतरला बाबासाहेब गोखले हे तिथे आपल्याला जाणवतात. इतके दिवस त्यांनी तिथे ते उपोषणाचा लढा हा लढला होता. आणि हा जो आजचा वर्गीकरणाचा जो विषय आहे, तर माझी सगळ्या समाजातल्या संघटना प्रमुखांना, माननीय श्री राजाबाई सूर्यवंशी असतील, विष्णुभाऊ कसबे असतील, रामचंद्र भरांडे सर असतील, भिशे सर असतील, अशा सगळ्या तमाम आणि सकल मातंग समाजाचे जेवढे समन्वयक आहेत त्या सर्वांना माझी खास करून तर विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मोतेवाड साहेब असतील, ही जी मंडळी आहे ना, ही भिडणारी मंडळी आहे. म्हणजे भिडणारी म्हणजे तशी नाही, कायदेशीर, म्हणजे ह्यांना ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान आहे. खऱ्या अर्थाने आपण संविधानिक पद्धतीने आपण कशा पद्धतीने बाबासाहेबांनी जो काही आपल्याला अधिकार दिलाय त्या अधिकारानुसार आपण कशा पद्धतीने आपण लढा हा देऊ शकतो त्या पद्धतीने ते लढतात. तसंच की अजितदादा केसराळेकर आहेत, त्यांनी सुद्धा पुष्कळ मोठा ह्या विषयावरती लढा दिलेला आहे. मग अशी जी मंडळी आहे, ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने एकत्र येऊन हा लढा लढणं गरजेचं आहे, कारण की त्याच्याशिवाय शक्य नाही आहे. येणारी 30 तारखेच्या अगोदर जर का आपण सर्वांनी जर येऊन एकत्र येऊन जर का एखादा विषय हे केला, कारण की जो तो आज आपापल्या परीने प्रत्येक जण ह्या मुवमेंटला जिवंत ठेवतोय. पण हे ठेवत असताना तो जो जीव आहे, जर का प्रत्येक जण खांद्याला खांदा लावून जर का आले, तर मला वाटते ज्या पद्धतीने आपली दवंडी यात्रा झाली, ज्या पद्धतीने आपला जवाब जो झाला, त्याच्यानंतर हा जो आक्रोश जो काही आता मोर्चा होता तो झाला, ह्या सगळ्या जे काही मोर्चे आहेत, आज विष्णुभाऊ कसबेंनी मुंबईतून नागपूरला, कधी पुण्यातून नागपूरला चालत जाणं जोग नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे बलिदान आहे, हे मुलांनी विसरायला नको. आणि मला खास करून तर तरुणांना खास करून तर आज मला हे बोलायचं आहे, तुम्हाला कधीच ह्या लोकांनी कधी उतरवलं नव्हतं, पण ऍटलिस्ट तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला जो मेसेज करायचा, ईमेल करायचा, तो तरी करा. तुमचं शिक्षण सांगा, त्याच्यामध्ये एवढंच करायचंय तुम्हाला. शिक्षण सांगा, तुम्हाला वर्गीकरण का हवं आहे, कशासाठी हवं आहे. आज शिकलेली माणसं सुद्धा, बरीचशी अशी माणसं शिकलेली की ते आज म्हातारे झाले, परंतु त्यांना कधीच सरकारी नोकरीचा लाभ घेता आला नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून आपल्याला वर्गीकरण हवंय. आणि वारंवार मी सांगतो, मी तुम्हाला सांगायला, सगळ्यांना सांगायला मी इतका मोठा नाहीये, परंतु जे डोळ्यांनी दिसतंय, जे जाणवतंय, त्या हिशोबाने मी सांगतोय की आपण सर्वांनी जर का एकत्र आला तर खऱ्या अर्थाने आम्ही ह्याच्या आधी सुद्धा तुमचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे तरुणांनी, आजही स्वीकारू, उद्याही स्वीकारू. फक्त ह्या विषयासाठी आपण एकत्र येऊन लढा दिला तर खऱ्या अर्थाने आपला जो आवाज आहे हा प्रशासनाला, त्या सरकारला, सगळ्यांना जातो. राहिलाच विषय ज्या पद्धतीने अमित गोरखेंनी नागपूरला देखील अवघड वर्गीकरणाचा जो काही विषय घेतला होता, अंतापूरकर साहेब होते, आणि राहिलाच विषय की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा अमित गोरखेंनी हा विषय घेतला. आज तेच फोटो कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज केले जातात, त्याच फोटोला घेऊन टिप्पणी केली जाते. ती कुठेतरी त्याच्यामध्ये असं दिसते की आपण एकटे पडतो की का, तो आमदार एकटा पडतो की का, असं का. कुणी एकटा नाहीये, प्रत्येक जण त्यांच्या मागे आहे. प्रत्येक लढा जो देणार आहे त्याच्या मागे हा समाज आहे, हे दाखवून देण्याची वेळ ही आज आहे. आणि ही जर का आपण संधी जर का हुकली तर खऱ्या अर्थाने जे काही आपण म्हणतो ना
तलवार वगैरे वगैरे हे जे काही गाणे ते पण बोलता, कॉलर टाईट वगैरे, हे करायचा आपल्याला मग अधिकार नाहीये. जर आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंचा तुम्ही इतिहास सांगता, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण नेहमी सांगतो, मुळात हा अधिकारच त्यांनी दिलाय. आणि तो अधिकार जर का वापर केला नाही त्याचा, जर त्याचा मुळात फायदा घेतला नाही, तर मग फायदा काय? याचा फायदा घेणं गरजेचं आहे. ज्ञानाचा विषय आहे. आणि राहिलाच विषय आहे की कुठेतरी मुलांनी शिकणं देखील गरजेचं आहे, शिक्षण घेणं गरजेचं आहे. पण हे कधी होणार? जेव्हा वर्गीकरण होणार तेव्हा त्याचा लाभ खऱ्या अर्थाने आपल्याला भेटू शकतो. एवढंच फक्त तुम्हाला घरोघरी जाऊन सांगणं गरजेचं आहे. आणि हे सांगत असताना जर कुणी तुम्हाला अडवा येत असेल, काय असेल, बाबा हात जोडा, साईटला व्हा, तिथे वाद घालू नका. कारण की सोशल मीडियावरती सुद्धा कोण कुणाला कमेंट कसले करताय इथे मी देखील लक्ष देत नाहीये की खरोखर तो आपलाच आहे का दुसरा आहे, आपल्यामध्ये भांडणं लावताय दोन भावांमध्ये, हे सुद्धा माहिती नाही. म्हणून दोन भावांमध्ये भांडणं होतील किंवा अशातला भाग नाही आहे हा. हा लढा संविधानिक मार्गाने आपण लढतो. आणि त्याच्यासाठी मला वाटत नाही आपला मोठा भाऊ हा आपल्याला भांडेल म्हणून. क्रांतिकारी जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.